श्री स्वामी समर्थ। तर माझ्या या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं की काही सोपे तोडगे आणि त्यावरती उपाय म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील किंवा आपल्या संबंधी जे काही प्रश्न असतात ते प्रश्न बऱ्याच छोट्या छोट्या चुकांमुळे ते आपले बरेचसे कामं अडून राहतात, त्यासाठी मी हे छोटे छोटे वास्तू टिप्स म्हणू आपण त्याला, तर असे मी आज छोटे छोटे तोडगे सांगत आहे। तर ते आपण जर केले नित्यनियमाने तरी पण आपल्यामध्ये आपल्या वास्तूमध्ये खूप सारा फरक पडू शकतो आणि आपण आनंदी जीवन जगू शकतो। तर ते तोडगे मी थोडक्यात सांगत आहे, तर बघा व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात प्रथम आहे की आपण वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावायचा असतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होत असते। नंतर आपल्या घरातील सर्व देवांना आपण हळकुंडाची माळ घालायची आहे। त्यानंतर आहे की आपल्या हातामध्ये जर रोख रक्कम हातात पडली तर ती आपण घरामध्ये आणून, म्हणजे आपला पगार झाला ती घरामध्ये आणायचं आणि देवापुढे ठेवायची आणि त्यातील एकही रुपये खर्च न करता आपण ते देवापुढे ठेवायचं आणि नंतरच दुसऱ्या दिवशी आपण त्यातली रक्कम खर्च करायची आहे। यामुळे लक्ष्मी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते आणि लक्ष्मीची कधी कमी पडत नाही। त्यानंतर आहे की व्यापाऱ्यांनी वापरायच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी जी असती ती शक्यतो हिरव्या रंगाची वापरायची असते, त्यामुळे लक्ष्मी सदैव नांदते। नंतर आहे की बुधवारी जर आपण पैसे कुणास उधार द्यायचे नाही, कारण दिल्यास तर ते बुडतात, वसुलीला आपल्याला त्रास होतो। गुरुवारी पैसे देणे हे चांगले आहे आणि मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते आणि मंगळवारी जर कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही, त्यामुळे आपण उधारी जर द्यायची असली तर ती बुधवारीच द्यायची आहे, म्हणजे बुधवारी कुणास पैसे द्यायचे नाही। तर संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कुणाला पैसे द्यायचे नाही, तसेच राहूच्या हेऱ्यात व्यवहार करायचा नाही। सूर्यास्ता अगोदर आपण मोठी खरेदी करायची, सूर्यास्तानंतर आपण खरेदी केल्यास लक्ष्मीचा नाश होत असतो किंवा कुणाला पैसे दिल्यास लक्ष्मीचा नाश होत असतो, त्यामुळे दिवे लागण्याच्या आधीच आपण खरेदी करायची। त्यानंतर आहे की दिवा किंवा समई ज्योतीचे तोंड हे नेहमी आपण उत्तरेकडेच ठेवायचं आहे, त्यामुळे सुखप्राप्ती होत असते आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहत असते। नंतर आहे की आपल्या कपाळाला मधल्या बोटाने गंध लावूनच नंतरच आपण देवांची पूजा करायची आहे, म्हणजे आपलं जे आज्ञाचक्र आहे ते चालू होत असतं। आज्ञाचक्र चालू झालं की आपल्याला पैशासंबंधी जे अडचणी असतात त्या दूर होतात। नंतर पैशांसंबंधी कामासाठी निघताना घरातून सर्वात प्रथम उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे आणि गणपतीस एक लाल फूल आपण अर्पण करायचं आहे, गणपतीजवळ ठेवायचं आहे। किंवा एखादा भिकारी असेल किंवा लहान मुलं असेल तर त्याला आपण खायला द्यायचं किंवा पैसे द्यायचे आहे, यामुळे आपण ज्या कामासाठी चाललो आहे ते काम आपलं यशस्वी होतं। नंतर घरामध्ये आपल्या मनी प्लांट, बऱ्याच जणांना हाऊस असते की मनी प्लांटचं झाड लावायचं, हिरवंगार दिसतं, परंतु ते पैशाच्या बाबतीत खूप अडचणीचं आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये चणचण भासत असते, त्यामुळे मनी प्लांटचं झाड कधीही घरात लावायचं नाही। नंतर आपल्या घरातल्यांनी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे, कमीत कमी 1 माळ तरी दररोज कोणी आपल्या घरातल्या व्यक्तींनी करू शकतात। आणि लक्ष्मीचा सगळ्यात सोपा आणि अनुभव सिद्ध, म्हणजे खूप जणांना हा अनुभव आलेला आहे की आपण पिठामध्ये थोडीशी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालायचं आहे, त्यामुळे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होत असते, असा खूप जणांचा अनुभव आहे। घरातून कामानिमित्त निघताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे आपण ठेवायचे आहेत, मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडायचे नाही, त्यामुळे पैशाकडेच पैसा जात असतो असं म्हणतात। तर घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये, तर ओलांडून जायचं परंतु स्पर्श करायचं नाही। रोज सकाळी पूजा झाल्यानंतर घरात शंख न विसरता फुंकावा। घरात असलेली लक्ष्मी पाडता काय घेईल अशी लक्ष्मी चिरंतर नांदेल। द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे, तर तो म्हणजे
आपल्याला जसं की जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयात अथवा सूर्यास्तासमयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. कारण लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे, त्यामुळे लक्ष्मी त्याच ठिकाणी नांदत असते. तर जी व्यक्ती दररोज सूर्यदेवाला सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते, तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होत असते. नंतर रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी नाहीत. रुद्राक्ष पवित्र, नेहमी राख याचे असते. रुद्राक्ष धारण करण्यासाठी आपल्याला ठराविक असं वय नसतं. कुणाकडे जर आपले पैसे काम असल्यास खिशातून 5 लवंगा, म्हणजे एखादा आपल्याला जर पैसे देत नसेल तर आपल्या खिशातून 5 लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जायच्या आणि यामुळे पैशाच्या कामांसंबंधी दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम आर्थिक लाभ होत असतो आणि आपल्याला पैसे मिळत असतात. तसेच दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव करते. नंतर ज्ञानेश्वरी स्तोत्राची, मंत्राची महाराणी. रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी 12व्या अध्यायाचा पहिल्या 16व्या वाचाव्या, अशाप्रमाणे आपण हे अध्याय वाचायचे आहे. नंतर एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावं. तिथेच बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावे.